तर भावांनो नमस्कार स्वागत. तर भावांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. आणि आजपासून आपण चालू करणार आहे लॉंग व्लॉग्स, म्हणजे हे जे तुम्ही बघतात असताल ते. आणि आपण ह्यामध्ये जरासं वेगळं काय करणार माहिती आहे का, की माझं डेली रुटीन काय आहे, मी उठून कितीदा चहा विकतो, कितीदा चहा करतो, कितीदा चहा पितो, हे दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला हे दाखवतो की माझं प्रोसेस काय चालू असेल त्याला सक्सेस मिळवण्यासाठी. जे आपण म्हणतो की इंस्टाग्रामवरती भावाने एवढं रीच केलं, त्यानं कुठनं सुरुवात केलं, तर ती माझी जर्नी मी दाखवणार आता. माझं आता सध्याला किती आहेत आणि मला किती स्वप्न आहेत मोठे, आणि मी ती अचीव करतोय की नाही, मी काय प्रोसेसनं चालले सध्याला, ते सगळं दाखवणार मी आता. म्हणजे हे सिम्पल व्लॉग तर होणार नाही, जरा खूपच जास्त वेगळं ब्लॉग होऊन जाईल. तर चला जरा बघूया असंच. त्याच्या आधी भावांनो तुमच्या भावाला काँग्रेस करा, कारण त्यानं घेतलेलं आहे एक iPhone 17. iPhone 17 घेतले, पण हप्त्यात घेतले. 4,500 रुपये हप्ता याचा महिन्याचा, आणि 18 महिने. भाई सुरुवातीला ज्यावेळी घेतलो ना, फाटली माझी तर. म्हणजे कसं करणार मी, काय करणार, पण आहे सध्याला होऊन जाईल. 2 महिन्याचं तर होऊन जाईल, बाकीच्या महिन्याचे कमवायला लागतील, आणि ते कमवून पण आपण फिरून टाकूया. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जे फोन आहे ना, मी 2 तारखेला घेतलेलं. म्हणजे आज तारीख आहे 10 तारीख आज, आणि 2 तारखेला त्याचं घेतलेलं. आणि काल काल ह्याचं कवर आले, मी ऑनलाईन मागवलेलं ह्याला फ्लिपकार्टवरनं. 200-250 रुपयाचं घेत होती. आणि भावानं भारी आहे. मी खास करून ह्यासाठी घेतलेली, स्लायडिंगसाठी, की ह्याचं स्लाईड करते नाही. हे तर लॉक पण होते, हे असं इथं लॉक पण होते, ज्यानं हे असं हलत नाहीत ना, खाली जात नाही. किंवा तुम्हाला इथं हलवायचं असेल ना, म्हणजे इथनं, तर हे असं स्लाईड करून ना, किंवा इथं असं लॉक करता येते, इथं तर लॉक करता येते, किंवा इथं तर लॉक करता येते. त्या खिडकीसारखं, ते खिडकीचं पण लॉक करता येते ना, तसंच ह्याच्यामध्ये पण आहे. ही पण खिडकीचं ह्याची मी कॅमेरा लॉक करण्यासाठी घेतलेलं ना, कारण मला प्रायव्हसीचं काही इश्यू नाही आहे. फक्त असं आहे की बाबा ना, पडलं कुठं तर पडलं ना, तर ह्याचं कॅमेराला काय व्हायला नको, त्यासाठी घेतलेली. आणि कालच पैसे देऊन हे घेतलं आहे. हे एक कवर, 2 कवर माझ्याकडे सध्याला आता. ही एक आहे आणि ही एक आहे. तर भावना तुम्ही म्हणत असेल की 2 कवर काय घेतला असतो, तर माझ्या डोक्यात आयडियाच हीच होती की हे नॉर्मल यूजसाठी ठेवणार मी काळं, आणि हे कुठं तर बाहेर चाललो मी मोबाईल घेऊन, किंवा कोणासोबत तर भेटायला चाललो, किंवा दाखवायला गेलं कोणाला तर फोन आहे म्हणून, आयफोन म्हणून, किंवा कुठं शूटला गेले, तर हे जरा प्रोफेशनल वाटते, आणि हे जरा युजर फ्रेंडली. पण ह्याच्यामध्ये असताना पडलं तर अवघड आहे ना असं. पण त्याचं तर काही ना काही होऊन जाईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा ही घरी माहीत नाही आहे मी, की बाबा ही विकत घेतलं, ही पण घेतलं. घरच्यांना माहिती आहे बाबा फक्त ही घेतली म्हणून. आणि सांगितलं ना त्यांना, तर ह्या रागाला येतील की बाबा एका दिवसात तुला 2 घ्यायची होती कवर का. कारण चांगला आहे तुझं, पण यार एवढं काय खर्च करलायस असं म्हणतील घरचे माझे. त्यामुळे काय सांगितलं नाही त्यांना, काय लपून ठेवलं अजून तर ना. बघूया आता, कधी ना कधी ते कळणारच आहे त्यांना, नाही तर सांगून टाका आपला आपण. पण आज तर नाही सांगणार आहे. आणि तुम्ही कोण ब्लॉग घरचे जवळचे बघत असेल ना, तर अजिबात सांगू नका घरी, आणि ट्राय पण करू नका, नाहीतर बघा तुम्ही. आणि भावना ही दोन्ही सोडले ना, तरी पण काल अजून एक खर्च केले मी 300 रुपयाचा. ते आहे हे ट्रायपॉड घेतले, आपलं ट्रायपॉड बनवले मी. सेल्फी स्टिक घेतले, कुठल्या तर बकवास कंपनीचं आहे. ह्याचं आहे हे जवळचं दुकानानं घेतले. तर आता जेवण करून आले त्यामुळे सगळं बाहेर पडलं. तर हे 300 रुपयाचं, हे 200 रुपयाचं, हे 250 रुपयाचं, म्हणजे टोटल 750 रुपये खर्च केले काल मी. यार लई खर्च झाले काल. 750 रुपये तुमच्यासाठी कमी लागत असेल, पण माझ्यासाठी खूप जास्त होते. फाडून हातात आले ते. पण आणि आत्ता माझ्या डोक्यात काय चालू आहे माहिती आहे भावनो, की ब्लॉग्स तर आहेतच माझे चांगले, पण त्याला एवढं काय रीच भेटेना. काय विषय व्हायला त्यात, तर मला पण नेमकं समजेना ते. मी ट्राय तर नक्की करले सगळं. त्यात काय वेगळेपणा काय टाकू मी, आता माझ्या आयुष्यात काय वेगळं होईच ना, तर मी वेगळेपणा दाखवू काय त्यात, तेच मला कळेना.
तर मी त्यात आता अजून केलं की काल एक रील करून टाकलेलं मी, ट्रायल रील्समध्ये टाकलेलं मी, ती पण ज्यामध्ये लोकांना आवडलं ते. तरी 2000पर्यंत व्ह्यूज गेले तिला ट्रायल रील्समध्ये. आणि सर्वात वेगळी गोष्ट ती झाली की जी माझ्या घरा बसले आहेत ना, त्यांनी पण बघितले ते व्हिडिओ. यार बिनचूक मी त्यांना न दाखवण्यासाठीच त्याला ट्रायल रीलमध्ये टाकलेलं की बाबा त्यांनी नको बघू दे, आणि बाकीची ज्यांना आवडत आहे ना त्यांनी बघू दे त्याचं. ते फक्त एक लिप सिंकिंग रील होते, जसं ते मध्ये होत ना छपरी रील्स, तशा टाईपमध्ये होते ते. आणि ह्यार माझ्या भावाला पण कळते, बारक्या भावाला. घरच्यांना तर काय माहीत नाही सोडा त्याबद्दल अजून. माझा बारका भाऊ पण माझा मोबाईल उघडून बघायला तर कुठं दिशी नाही त्याला पण, किंवा कुठे ठेवला की नाही व्हिडिओ, तर त्याला ट्रायल रील्समध्ये त्याला पण नाही माहिती आहे. आणि मी त्याला पण ट्राय करतो ना भावानं, त्यातनं कुठं फेमस झालो तर चांगलीच गोष्ट आहे. तेवढं जर ब्रँड डील्स येतील काय तर होईल, असं माझा विचार झाला सध्याला. मला आता सध्याला हेजी नाही पडले बाबा लोक काय म्हणतील, किंवा बाबा असली छपरी रील्स का बनवा. मी जे होईल ना ते बनवायचं. ज्यातनं पैसा येत असेल ना ती बेस्ट आहे माझ्यासाठी. ज्यातनं पैसा येत नसेल ना ते बेकार आहे. जसं अगर ब्लॉग्स बनवून पैसा येत असेल ना त्यातनं तर बेस्ट आहे, तीच करतो मी आयुष्यभर, काय अडचण नाही. पण अगर त्यातनं पण त्यातलं त्यात जरा काय तर नवीन करवले मी. आणि त्यात आता एक ही नवीन एक आहे की बाबा लिप सिंकिंग मीम्स. जसं मीम्सचे जे ऑडिओ असतात ना त्याच्यावरती लिप सिंक करतात काही जण, त्याच्यामध्ये पण आपण ट्राय करूया. आणि दोन्हीकडे टाकूया याला, यूट्यूबवरती पण टाकूया, इन्स्टावरती पण टाकूया. ज्यानं कुठं ना कुठं तरी त्याला रीच भेटली, कुठं ना कुठं तरी त्याला व्ह्यू झाले ना, तर ते भारीच आहे ना. काय म्हणता तुम्ही? हां. आणि भाऊन मी एक अजून एक गोष्ट सांगायचं असलं, ह्याचं लफडं काय व्हायला माहिती आहे का, की ह्याच्या जे काय आपलं काय ते ऑफ बटन आहे याचं आयफोनचं, ते प्रेसवाले आहेत ना. मी बिना टच करता किंवा बिना काही करता त्याला टचवाले, ज्यानं काही टायमाला हँग करायला वाटतं फोन. हे काल फोटो काढताना जरा हँग करतो फोन माझं. आणि हे घातल्यानंतर कवर घातल्यानंतर जरासं व्हिडिओ क्वालिटी वेगळीच वाटली मला सुरुवातीला. पण त्यानंतर काय तर झालं वाटतं, बरं झालं वाटतं, किंवा काय तर टेक्निकल इश्यू झाला असेल. काय यार आयफोनचं आहे ना त्यामुळे लवकर कळत नाही मला पण. पण हळूहळू शिकत जाऊया आपण ह्यातच. भाऊ ना आता थोडंसं मी घाबरायला लागलो आहे. विषय काय झाले आहे की मला इंस्टावरती तर काय एवढे चांगले व्हिडिओज भेटले नाही तर ज्याच्यामध्ये लिप सिंकिंग करू शकून मी, तर मी यूट्यूबवरती केले ते. यूट्यूबवरती त्याला एक टाकले आणि 2 शेड्यूल करून टाकले. आणि मला असं वाटलं यार, मला तर काय अडचण ना, लोक मला तोंडावर काय पण म्हणले तरी, शिव्या घातलं तरी यार, पण घरची कसं होतं माहिती आहे, घरच्यानी हे अवघड जातं रे. आणि मेजॉरिटी माझे व्हिडिओज असतात ते आसपासचेच बघतात, जे माझ्या फॅमिलीला ओळखतात. त्यामुळं यार मला असं वाटतं पण काय अडचण नाही सोडा यार, फॅमिली माझी समजूतदार आहे असं वाटते तरी मला, की बाबा फॅमिली माझी समजूतदार आहे. काय होईल ते होईल, काय नाही होईल ते नाही होईल.